मी काही बोलणार नाही, परंतु महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी अतिशय त्यांच्या हृदयातला विषय असलेल्या शिक्षण विभागाची जबाबदारी आपल्या नाशिकवर त्यांनी दिली। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना अनुमोदन दिले आणि मला वाटतं की ज्या संवेदनेने त्यांनी या विभागाची जबाबदारी दिली, मला माहिती आहे की हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे, परंतु सर्व विभाग आमचा त्या ठिकाणी झपाटून काम करेल आणि सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या पाल्य जो विद्यार्थी आहे तो केंद्रबिंदू मानून, तो दैवत मानून आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू। कुठले 2-3 तुमचे निर्णय असतील जे लवकर होतील? प्राधान्यक्रम तुम्ही दिलेला आहे, परंतु कुठल्या प्राधान्याने गोष्टी? मला वाटतं की या स्पर्धेच्या युगामध्ये गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्याला सुद्धा त्याचा तो हक्कच आहे, कायद्याने ते बंधनकारक आहे की त्याला गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे। ते पूर्ण करण्याचा मानस आमचा त्या ठिकाणी राहील। अनेक अडीअडचणी आहेत, काही कमी पण आहेत, त्या सर्वमध्ये आम्ही दुरुस्ती करू। आधी विभागाच्या माध्यमातून आम्ही आमचं कर्तव्य संपन्न करू आणि मग येणाऱ्या काळामध्ये आमच्या पण विभागाच्या काही अडीअडचणी आहेत त्या हक्काने मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांकडून सोडून घेऊ। या लहान मुलांना आपण घेऊन चाललात, काय मुख्य कारण आहे? जसं मी बोललो की या विभागाचं केंद्रबिंदू आणि आमचं दैवत विद्यार्थी असणार आहेत। आता जात असताना आणि तुम्ही आता बघितलं की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ओळख करून दिली, त्यांची मनोगत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहेत। आता या 4 तासाच्या प्रवासामध्ये त्यांच्याकडनं अनेक चांगल्या गोष्टी पण समजून घ्यायला मिळणार आहेत आणि उद्याचा रोड मॅप करताना प्रमुख उद्दिष्ट आहे की हे विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगातलं सामना करणं, उद्याच्या भारताचा तो नागरिक आपल्याला घडवायचा आहे। तर त्या दृष्टिकोनातून यांच्या बऱ्यापैकी सूचना त्या ठिकाणी मौल्यवान ठरणार आहेत। आज या बसमध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्यापासून अगदी पाड्याच्या वरच्या विद्यार्थ्यांच्यापासून तर नाशिक महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमापर्यंत वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी स्वरूपात आहेत। काहींनी अभ्यासामध्ये नैपुण्यपूर्ण कामगिरी पार पाडलेली, काहींनी खेळांमध्ये, काहींनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, असे सर्व विद्यार्थी इथे आहेत। त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना अनेक चांगल्या गोष्टी माझ्याही सारख्या कार्यकर्त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि उद्याचं नियोजन आराखडा करताना या गोष्टीचा फायदा होईल।